ऐका, पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशी हा इथं नाही आहे, FC रोडवर बांगलादेशी कोणी आलेलं नाही आहे. हे कोणीतरी एक वेळ अशी अफवा उठवली होती, ते आम्हालाही माहिती आहे, पण आता काय मी नाव घेऊ शकत नाही. आणि जे लिगली आहेत ते राहील, जे इलिगल आहेत बांधकाम असो किंवा फुटपाथवर बसणारे असो, सगळ्यांवर आम्ही नेहमी कारवाई लावू. बांगलादेशी आले अफवा आहे. हा इथं आलेले आहेत, कर्नाटकचे आहेत, जे क्वांडिओमध्ये जे कुठून क्वांडिओमध्ये येऊन जी लोक थांबलेले आहेत, क्वांडिओतले सर्रास लोक मुंबईला आहेत, मुंबईवरून सर्रास लोक इथं व्यवसायाला आलेले आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉपरेट करत नाही. चोरी झाली तेव्हाही केलं नाही. पोलीस, महानगरपालिका, नगरसेवक कुणीही कॉपरेट करत नाही. नोटिसात येऊन इथले जे व्यापारी आहेत ते जागरूक होतात आणि ज्या दिवशी कारवाई होणार असते त्यावेळेस पूर्ण फुटपाथ क्लिअर असतं, त्यामुळे त्यांना माहिती असतं, सगळे मॅनेज झालेले. पुण्यामध्ये बहुचर्चेत असणारा FC रोड आहे. याच FC रोडवर काल सायंकाळी 7 वाजल्याच्या सुमारास सागर कलेक्शन नावक दुकानाच्या बिल्डिंगला प्रचंड प्रमाणामध्ये आग लागली. माझ्यासोबत ताई दुकानाच्या ओनर देखील आहेत. ताई, कशा स्वरूपाची आग लागली होती आणि काय आग लागण्याचं प्रमुख कारण काय होतं? माहीत नाही, कारण कॅमेरा पण जळालेले आहेत, त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही की आग कशामुळे लागली. तुम्हाला काय वाटतं की कोणी आग लावली होती, शॉर्ट सर्किटमुळे लागली काय? असू शकतं, कारण 5 दिवसापूर्वी चोरी झाली होती. तो ॲक्युज्ड असू शकतो किंवा इथे मागे जे रानडे राहतात ते असू शकतात, कारण त्यांना आमची जागा हवी आहे, त्यामुळे ते असू शकतात. ही जागा तुमची स्वतःची आहे? आम्ही कायमस्वरूपी भाडे करू आता. रानडेंना जागा हवी म्हणजे विकत हवी आणि तसं नाही, काही? त्यांना ताबा हवा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे, कारण काल आग लागते आणि आज सकाळी अतिक्रमण कारवाई करते विदाऊट नोटीस. तर महानगरपालिकेने सुद्धा आमच्यावर अन्याय केलेला आहे. पाठीमागील 5 दिवसापूर्वी कोणत्या स्वरूपाची चोरी झाली होती आणि काय वाहनाची चोरी झाली होती. कोणी केली होती काय? एक पूर्व कर्मचारी होता आमच्या दुकानातला, त्याने. तुम्ही काय त्याच्या विरोधात FIR वगैरे काय हो, FIR केलेली आहे, सगळं रजिस्टर्ड आहे. तुमचा असा आरोप आहे की त्यांनी कदाचित ते आग लागली असू शकतं. आणि दुसरं आमचा संशय जो आहे तो रानडे, कारण त्यांनी काल आग लागली आणि आज लगेच कॉर्पोरेशनवाल्यांना बोलवलं, त्यामुळं तर 100% डाऊट आहे. आणि आमच्याकडे कोर्टाचं केस जिंकलेल्याचे कागदपत्र असतानाही आमच्यावर कारवाई झालेली आहे. हा दुसऱ्या वेळेला महानगरपालिकेने आमच्यावर अन्याय केलेला आहे. ही महानगरपालिकेची दुसरी वेळ आहे. नाही, पण यावेळेस अतिक्रमणाची कारवाई करताना काय तुम्हाला नोटीस वगैरे आली होती पालिकेकडून काय? कुठलीही नोटीस मिळालेली नाही आहे. उलट आम्ही आमच्या जागेचे डॉक्युमेंट्स, जे केसचे डॉक्युमेंट्स आहे ते महानगरपालिकेला मागच्या महिन्यात पण दिले आणि 2023-24 दरवर्षी आम्ही देत आलेलो आहोत. ते त्यांना व्हेरीफाय करायला दिले होते, ते त्यांनी केले नाही आणि तशीच कारवाई केलेली आहे. किती रुपयाचं, साधारणतः किती मालाचं नुकसान झालं? जवळजवळ 15 लाखाचा माल होता. सगळं जळून खात झालं, एकही पीस राहिलेला नाही. आता तुम्ही या आगीच्या घटनेनंतर काय FIR वगैरे काय केले का? नाही, अजून केलीच नाही, कारण लगेच दुसऱ्या दिवशी पंचनामा व्हायच्या आधीच कॉर्पोरेशनने कारवाई केलेली आहे, त्यामुळे आम्ही कुठे FIR करायला जाणार ना. आणि माझ्यासोबत पोलीसही आम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉपरेट करत नाही. चोरी झाली तेव्हाही केलं नाही. पोलीस, महानगरपालिका, नगरसेवक कुणीही कॉपरेट करत नाही. माझ्यासोबत स्थानिक नगरसेविका पूजा जागडे देखील आहेत. ताई, काय सांगाल, इथं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तिथल्या स्थानिक, तुमच्या प्रभागामध्ये आगीची घटना घडली आहे. त्यांचा असा आरोप आहे की महानगरपालिका वारंवार न नोटीस देताच कारवाई करते काय? आत्ताच 3 महिन्यापूर्वी माझी नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली आहे. स्थानिक नगरसेवक म्हणून नागरिकांच्या ज्या सूचना असतात फक्त आम्ही नगरसेवक त्याचंच पालन करत असतो. वारंवार FC रोडला जे हॉकर्स फुटपाथ अडवून बसलेले आहेत त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासन आणि आपले आयुक्त साहेब अतिक्रमण विभागाचे त्यांच्यासोबत भरपूर वेळा कारवाई केली, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. नागरिकांच्या सूचना आम्हाला येतात, कारवाई करा, परंतु इथले जे काही व्यापारी आहेत त्यांनी त्यांच्या फिक्स जागा इथे ठिय्या मांडून बसलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता कडक शब्दात आणि कडक कारवाई करून आमचं उत्तर दिलं जाईल. आत्ताच ताई म्हटलं की इथले नगरसेवक आणि हे साथ देत नाहीत, पण त्याच्या मागची पण काहीतरी कारणं असतील ना. पोलीस प्रशासन साथ का देत नाही हे पण चौकशी मला केली पाहिजे ना त्याची. मी सांगू शकत नाही ही जागा त्यांची लिगल आहे का इल्लिगल आहे. आता काल ही आग लागलेली आहे, त्या म्हणतात की माझ्याकडे लिगली डॉक्युमेंट आहेत. तर आता जे काही खात्याचे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी दाखवलेले आहेत, ते त्याच्यावर कारवाई करतीलच डॉक्युमेंटेशन बघून. पण हे का लागले ह्याची थोडीशी तुम्ही चौकशी केली का? जे काही हॉकर्स बसतात कपडे घेऊन ते DPमध्ये कोंबलेले होते अशी मला माहिती मिळाली, मग त्यांनी ते स्फोट झाला. आता हे त्यांचं म्हणणं कुणीतरी घडवून आलं आहे, आपण ठोस पुराव्याशिवाय हे बोलू शकत नाही. अजून पण प्रशासनाने पंचनामा इथं केलेला नाही. काय वाटतं तुम्हाला, पंचनामा कधी होईल? आणि मी आता या बाबतीत प्रशासनाकडे बोलेल, कारण रात्री मला हा व्हिडिओ आला, मी बाहेर होते, त्यामुळे माझ्या टीमने या ठिकाणी एक गाडीची अरेंजमेंट केली होती
गाडी पाठवली. माझी स्थानिक मैत्रीण नगरसेविका अमृता मेत्रे देखील काल या ठिकाणी उपस्थित होती. त्यामुळे याची पूर्ण माहिती घेते. आत्ता आपले शिंदेसाहेब आले होते अतिक्रमण विभागाचे. मी त्याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी येथे आले होते, परंतु ते गेले. आणि नंतर ह्या मॅडमशी माझं बोलणं झालं आणि इथल्या जागेची चौकशी केली की या ठिकाणी आग का लागली. तुम्ही बघा ना, आता हे पण फुटपाथ आहे, इथं पण प्रचंड प्रमाणात आग लागली. म्हणजे ह्याचं कारण त्यांनाच माहिती की हे का झालेलं आहे. नाही, पण मला एक सांगा की त्यांचा असा आरोप आहे की वारंवार महापालिका नोटीस न देताच कारवाई करते इथल्या कारण हे वरूनच ऑर्डर आलेली आहे ना. नोटिसा देऊन इथले जे व्यापारी आहेत ते जागरूक होतात आणि ज्या दिवशी कारवाई होणार असते त्यावेळेस पूर्ण फुटपाथ क्लिअर असतो. त्यामुळे त्यांना माहिती असतं, सगळे मॅनेज झालेले. त्यामुळे जे आम्ही प्रशासनाचं ऐकत नाही, आम्ही व्यापाऱ्यांचं ऐकत नाही. जे नागरिक सूचना करतील, नागरिक पण सुजाण आहेत, येता जाता आम्हाला फोटोज पाठवतात, व्हिडिओज पाठवतात, त्यानुसार आम्ही कारवाई लावत असतो आणि आम्ही नागरिकांच्या बरोबर आहोत. त्यामुळे योग्य ते जे सल्ले देतील आणि जे लिगली आहेत ते राहील, जे इलिगल आहेत, बांधकाम असो किंवा फुटपाथवर बसणारे असो, सगळ्यांवर आम्ही नेहमी कारवाई लावू. माझ्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी देखील होते. एका बाजूला दुकानाच्या ज्या मालक आहेत त्यांचा असा आरोप होतो की लोकप्रतिनिधी कुठल्याही स्वरूपाची त्यांना मदत करत नाही, पण दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की जे काही FC रोडवर पथारीधारक असतील, जे अधिकृत असतील तेच राहतील, बाकीचे जे काय असतील त्यांच्यावर प्रशासन त्या ठिकाणी कडक कारवाई करणार आहे. तुम्ही अधिकृतरित्या FC रोडवर व्यवसाय करता. हो, आज मला 18 वर्ष आले, मी व्यवसाय करतो रोड. काय सांगाल, आत्ताच स्थानिक लोकप्रतिनिधी होता त्यांनी नगरसेवकांना आज सांगितलं की FC रोडवर जे काही अधिकृत जे काही इलिगल अनधिकृत पात्र व्यावसायिक असतील त्यांच्यावर महापालिका प्रशासन कारवाई करण्यासाठी ठाम आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्याच फेवरमध्ये आहेत. काय म्हणणार त्यांची कारवाई चालली ती योग्य आहे. कारवाई चालली योग्य आहे. अपूर्व दादा खाडे, तसेच आमच्या जागडे नगरसेविका हा पूजा जागडे, नंतर मेत्रे मॅडम आणि त्यांचे व्यवस्थित आहे, त्यांनी व्यवस्थित केलेले आहेत. त्यामुळे काय आलेलं आहे, पहिल्यापेक्षा FC रोडला पूर्ण FC रोड हे झालेलं आहे, म्हणजे काय पूर्ण रोड FC रोड कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि त्यामध्ये काय निंबाळकर मॅडम म्हणून पोलीस चौकीच्या त्यांनी बरेच लक्ष टाकलेले आहे. राहुल साहेब आहेत, DCP साहेबांनी लक्ष टाकल्यामुळं FC रोड हा पूर्ण कंट्रोलमध्ये आलेला आहे. परंतु विषय असा आहे, ते कंट्रोलमध्ये येऊन जर जे निघून जातात, काय जी लोक इथं व्यवसाय करतात, अनधिकृत व्यवसाय करतात, ते इथनं निघून जातात, पळून जातात. साहेब आले, गाडी आली, हे आले, तर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही व्यावसायिक आहात, आम्ही महानगरपालिकेचे भाडे तत्वावरती आम्ही इथं राहतो, हे करतो आहे, आम्ही भाडं भरतो आहे महानगरपालिकेचे. मग राहतो कोण? आम्ही राहतो. त्यामुळे आता प्रशासन झालं, नगरसेवक झालं, हे सगळं काय होतं की त्यांनी जे लक्ष आमच्याकडे केंद्रित होतं, कारण आम्हीच रोडला दिसतो, रोडचे सगळे पळून गेल्यामुळे. तुम्हाला त्रास होतो का या कारवाई? हो होतो, त्रास होतो आम्हाला त्रास, वारंवार त्रास हा भोगावाच लागतो. आज इथं आग लागली बघा तुमच्यासमोर. तर काय आलं, आम्ही काय झालं की इथं बाजूला आमचे स्टॉल असतात, म्हणजे स्टॉलचे जे काय असतं आमचे ठेवलेले ते वस्तू यांच्या जागेत ठेवत असतो. आम्ही रोडवर कुठे ठेवत नाही. हे आता मोऱ्यांच्या जागेमध्ये आम्ही ठेवत असतो, त्यांना विचारून ठेवलेलं असतं. आज माझे बॉक्स इथं जळले गेलेले आहेत. दुसरे विषय असा की आमचा मालही त्यांच्याकडे ठेवला होता. आमचा 2.5-1 लाखाचा माल त्यांच्या दुकानात जळला गेलेला आहे. आमचं नुकसान झालेलं आहे काय. पण जेव्हा आता समजा हा VIP रोड आहे, ह्या रोडवरून आज मुख्यमंत्री जाणार आहेत, मुख्यमंत्री साहेब जाणार आहेत, पंतप्रधान साहेब जाणार आहेत, गृहराज्यमंत्री जाणार आहेत, अजून कोणतरी नेते जाणार आहेत, किंवा रोडवरती आज पोलिसांचे नाही का ते बॉम्ब मुवमेंट आहे. अशा काही कारणाला आम्हाला तोंड द्यावं लागतं का. आम्ही भाडं भरतोय, 2-2 वेळा आम्हाला बंद ठेवावा लागतो आमचा व्यवसाय. बरं, आम्हाला नाही म्हणलं ना, आम्हाला दिवसाला पैसे भरावे लागतात. जर आम्ही बंद ठेवलं तर आमचं पोट आहे, आमचं पोट आहे, तर आमच्या पोटाच्यावरती काय होतं, गादा येते. आम्ही प्रत्येक टायमाला बंद, आम्ही कॉपरेट करतो महानगरपालिकेनं. पण विषय काय तो की जी कारवाई जी करतात, कारवाई आज नगरसेवकांनी लावलेली आहे. चौकीवाले आज म्हणजे संगणनिका आलेले, संगणमातांनी जी कारवाई केलेली अतिउत्तम आहे. कारवाई चौकीच्या निंबाळकर मॅडम म्हणून त्यांनी अतिउत्तम त्यांनी कारवाई लावलेली आहे. मला एक सांगा, अनेक वेळा आरोप केला जातो की FC रोडवर बांगलादेशी घुसखोर असतील किंवा इतर जे काही घुसखोर असतील ते येऊन व्यवसाय करतात आणि त्यामुळे प्रशासन कारवाई करते. मग ते काय खरं आहे का? ऐका, पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशी हा इथं नाही आहे. FC रोडवर बांगलादेशी कोणी आलेलं नाही आहे. हे कोणीतरी एक वेळ अशी अफवा उठवली होती, ते आम्हाला माहिती आहे, पण आता काय मी नाव घेऊ शकत नाही. ती अफवा आहे. बांगलादेशी जर असताना तर बांगलादेशी एक कानच सापडलं FC रोडवरती आत्तापर्यंत. पण पुण्याचा FC रोड हा मध्यबिंदूवरती आहे. FC रोड हा पुण्याच्या मध्यबिंदूवर, आणि FC रोडला डेक्कन पोलीस चौकी, प्रभात पोलीस चौकी, मॉडर्न पोलीस चौकी, बालगंधर्व पोलीस चौकी, ह्या 4 चौक्या जर तिथं असतील तर बांगलादेशी आलेलं कळणार नाही का.
बांगलादेशी जर आज आला असं इथं तर बांगलादेशी 4 चौघांनी आमची पोलीस चौकी सतर्क नाही म्हणायचं का याच्यावरती. म्हणजे कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडतं असं म्हणायचं. नाही पोलीस प्रशासन बरोबर चाललेलं आहे. पोलीस प्रशासन कमी पडत नाही आहे. विषय काय आहे, विषय आज आहे की हे अफवा आहे. बांगलादेशी आले अफवा आहे. हां इथं आलेले आहेत, कर्नाटकचे आहेत, जे क्वांडिओमध्ये जे कुठून क्वांडिओमध्ये येऊन जी लोक थांबलेले आहेत. क्वांडिओतले सर्रास लोक मुंबईला आहेत. मुंबईवरून सर्रास लोक इथं व्यवसायाला आलेले आहेत. आणि क्वांडव्यातनं लोक, क्वांडव्यात कुठून आलेले लोक आहेत हे सर्व अख्ख्या पुणे शहराला महाराष्ट्राला माहिती आहे. क्वांडवा काय आहे ते, क्वांडवा सगळीकडे आलेले. क्वांडव्याने इथं आल्यात, इथं येतं रोज भांडणं करता. अनधिकृत आहेत ती लोक, अधिकृत नाही. आम्ही भूमिपुत्र आहे, आम्हाला नाही म्हणलं. आम्ही 150 वर्ष या रोडवरती आमचा जन्म आहे. आमच्या वाडवडील इथं जन्माला आलेले आहेत. आम्हाला 150 वर्ष आले. आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. आम्ही आमच्या नगरसेवकांना सांगू शकतो आणि आमचे नगरसेवक आमच्या ऐकू पण शकतात, कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहेत. आम्ही त्यांचे मतदार आहोत. हां पण त्यांना आम्ही सांगू शकतो की बाबा असा असा विषय आहे, म्हणून कुठेतरी आमच्यावर कारवाई थोडीशी हे होती, शीतल होती. पण आमच्यावर कारवाई लागून राहते. वारंवार आम्हाला कारवाईला तोंड द्यावं लागतं. आम्हाला काही घेणं न देणं. आम्ही महानगरपालिकेचं भाडं भरतो आहे. जर आम्ही इथले भूमिपुत्र नसतो, तर आम्ही इथले व्यावसायिक जर नसतो, तर आम्हाला लायसन भेटलं असतं का? आम्हाला लायसन दिलेलं आहे, आम्ही लायसन धारक आहोत. त्यामुळं आम्ही इथं व्यवसाय करतो आहे, आम्ही रोखोक सामना करतो. आम्हाला पोलीस प्रशासनमधनं निंबाळकर मॅडम आहेत, त्यांनी आम्हाला सांगितले तुम्हाला प्रॉब्लेम नाही काय. दुसरी गोष्ट, रावल साहेब आले होते, त्यांनी आम्हाला मदत दिलेली आहे. नगरसेवक आमचे अपूर्वदादा गाडे, पूजाताई जागडे यांनी आम्हाला मदत दिलेली सगळी आहे. मदत झाली. हां पण आम्हाला मदत दिलेली आहे. पण विषय काय तो, प्रशासन ढिल्लं पडतंय, अतिक्रमण खातं ढिल्लं पडतंय. कोणतं प्रशासन? पोलीस प्रशासन दिलं पडतं? नाही अतिक्रमण प्रशासन ढिल्लं पडत आहे. का पडतं ते, संगनमत कारवाई लागलेली असते. ते कारवाई लागल्यानंतर काय कुठेतरी करतात पालिकेचे अधिकारी पैसे खातात का सगळ्या याच्यामध्ये? नाही. आता जो स्टाफ आलेला आहे, आता जो स्टाफ आहे, कारण जे शेलार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शन, शेलार साहेबांचं काम अतिउत्तम आहे. शेलार साहेबांचं अतिउत्तम आणि त्यांचे वरचे जे बनकर साहेब आहेत, बनकर साहेबांनी पुरेपूर लक्ष दिलेलं आहे. बनकर साहेबांचं कामसुद्धा अतिसुंदर आहे. त्यामुळे रोडला असा काही प्रकार होत नाही. पहिला होत होता, बनकर साहेबांच्या अगोदरसुद्धा चालू होता प्रकार, तो बंद झालेला आहे. पण त्यामुळे काय ते लोक लाडवली, जे व्यवसाय अनधिकृत करण्यात ते लाडवली, ते वारंवार इथे येतात. आता रोडवर कोण हात कापून घेते, कोण जाळून घेते, हा प्रकार घडावा लागलेला आहे रोडवरती. आणि या रोडला काय होतं, कुठं पाकिस्ताननं युद्ध चालू आहे, आता तिकडे ह्याला युद्ध चालू आहे बघा. काय अमेरिका, हां ते युद्ध चालू आहे. मध्ये काश्मीरमध्ये बघा ते आपले हिंदू लोकांना मारलं होतं. हां तो त्याचा सगळा पडसाद एफसी रोडलाच उठतो. मुंबई झालं, दिल्ली झाले, बँगलोर झाले, इकडं कुठं नाही, इंडून भरून एफसी रोडलाच येतो. हा सगळा ताणतणाव एफसी रोडला. चुकीचं आहे का योग्य आहे ते? हे चुकीचं आहे. आम्ही व्यावसायिक आहे. तुम्ही एक काम करा, कसा विषय की इथं जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही कारवाई करू शकता. महानगरपालिकेने काय करावं पाहिजे, फिक्स पॉईंटला गाडी लावली पाहिजे आणि 5 ते रात्री 12पर्यंत त्यांची लोकं थांबली पाहिजे, तेव्हा हा कंट्रोलमध्ये येईल. आमच्या नगरसेवकांनी पण त्यांना तेच सांगितलं आहे, पोलीस निंबाळकर मॅडमांनी पण तेच सांगितलेलं आहे. पण इथं थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. इथं असा प्रॉब्लेम क्रिएट होत असल्यामुळं हा रोडला अनधिकृतचा बाजार झालेला आहे. आणि हा बघा इथं तर ताबा लावलेला आहे. हा त्रिकोण जो आहे, हा जो त्रिकोण आहे इथला फिरवा, हा जो त्रिकोण आहे हा सुशोभीकरण आहे महानगरपालिकेचा. तर याच्यामध्ये अनधिकृत लोक बाहेर येऊन बसलेले आहेत, ते हलत नाही येत ना. आणि हे पालिकेने हो हां, आणि आमच्या स्थानिक नगरसेवकांचे इथं बोर्ड लावले यांनी. स्थानिक नगरसेवक पुण्यातले त्यांचे बोर्ड लावून त्यांना माहीत पण नाही नगरसेवकांना की आमच्या नावावरती इथं काय उद्योग चाललेला आहे. पण असा सगळा प्रकार इथं घडतो. माझ्यासोबत एक स्थानिक पात्र व्यावसायिक होते, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेला टॅक्स भरतो, पालिकेला भाडं भरतो, एकंदरीतच आमच्याकडून सर्व आमचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, तरी पण देखील काही अफवा उठल्या जातात आणि त्यावर पालिका कारवाई करते आणि त्याचा त्रास कुठं ना कुठंतरी या स्थानिक व्यावसायिकांना देखील होतो. दुसऱ्या बाजूला पूजा जागडे ज्या होत्या नगरसेविका होत्या, स्थानिक नगरसेविका, त्यांनी मात्र स्पष्ट सांगितलेलं आहे की जे पाथरी व्यावसायिक अधिकृत असतील तेच राहतील, बाकीचे जे काही अनधिकृत असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल. यामध्ये कुठे ना कुठेतरी महापालिका प्रशासन, महापालिकेतील अधिकारी कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालण्यामध्ये, संपूर्ण या घटनेकडे लक्ष देण्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी पडतं. ते स्पष्ट दिसून येतं. त्यांच्या मालकीसाठी पुण्यावरून मी आदित्य रुद्रे, धन्यवाद.